हॅलो नमस्कार। आज मी निघाले आहे आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला, श्री खंडोबा, जे आपल्या महाराष्ट्राचेही लाडके दैवत आहे। मी माझ्या फॅमिली सोबत निघाले मुंबईवरून। आम्ही सकाळी घरातून जवळजवळ 11 वाजता निघालो आणि मुंबई पासून हा जवळजवळ 5-6 तासाचा प्रवास आहे जर तुम्ही डायरेक्ट गाडीने जात असाल। जसजसे पुणे सुरू झालं, क्लायमेट असं छान झालेलं होतं, ढग भरून आले होते, वातावरण असं थंड होतं आणि जेजुरीची जवळची गावं तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता, गार वारा सुटला होता। फायनली 5 वाजता आम्ही जेजुरीत पोहोचलो। तिथेही असा रिमझिमचा पाऊस होताच आणि त्यामुळे सगळीकडे चिकचिक पण झाली होती। पण पावसामुळे गर्दीत काही कमतरता नव्हती बरं का, ते तुम्हाला व्हिडिओत पण दिसेलच। भाविकांची गर्दी नेहमीसारखीच होती। आम्ही जेजुरीच्या गडाकडे चालायला सुरुवात केली। रस्त्यात दोन्ही बाजूला बरीचशी दुकानं आहेत। भंडारा, पूजेचं साहित्य, देवाच्या प्रतिमा, मूर्त्या, प्रसाद हे सगळं काही घेऊ शकता। आता गड म्हटला तर पायऱ्या तर आल्याच आणि तशा बऱ्यापैकी पायऱ्या आहेत चढण्यासाठी। त्यात पावसामुळे थोडं काळजीपूर्वकच चढणं गरजेचं होतं, घसरण्याची भीती। आणि तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहित असेल की जी नवीन जोडपे लग्न झालेली असतात, इथे ते जेव्हा देवाच्या दर्शनाला येतात तर नवऱ्याने बायकोला ऍटलीस्ट 5 पायऱ्या तरी उचलून 5 पायऱ्या तरी चढायच्या असतात। तेही सुद्धा इथे बरेचसे जोडपे करत होते बरं का। वरती पोहोचल्यावर शहराचा मस्त असा व्ह्यू दिसत होता। थोडं थांबून एकदाच पोहोचलो गडावर। देऊळ भंडाऱ्याने छान पिवळमय झालेलं बघून आलेला थकवा एका क्षणात नाहीसा झाला। गाभाऱ्यात पोहोचून देवाचं दर्शन घेतलं। इथेही भरपूर गर्दी होती। मी तसा प्रयत्न केला की थोडं रेकॉर्ड करण्याचा, पण नीटसं करता आलं नाही। देवळाच्या आवारात सुद्धा छोटी छोटी देवळं आहेत, तिथेही दर्शन घेतलं। सो अशी ही आमची जेजुरीची शॉर्ट ट्रिप, जी खरं तर आम्ही अनप्लॅन्ड आणि अचानक ठरवलेली होती। पण बऱ्याचदा अनप्लॅन्ड आणि अचानक ठरवलेल्याच गोष्टी खूप छानपैकी जुळून येतात आणि तशीच काही ही ट्रिप होती आमची। सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत येळकोट येळकोट, जय मल्हार, श्री खंडोबाच्या नावाने चांगलं।